नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मयूर झटाले आपल्या या द स्टडी या प्लॅटफॉर्मवर आपलं स्वागत करतो। आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन। सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। विद्यार्थी मित्रांनो, आपण जी व्हिडिओ सिरीज चालू केली होती स्टडी टिप्स नावाची, त्यातला हा तिसरा भाग। मागच्या भागामध्ये आपण 2-3 प्रश्नाचे एक वेगवेगळे पॅटर्न बघितले होते की ज्याच्यामध्ये काय काळजी घ्यायची काय नाही ते मी तुम्हाला सांगितलं होतं। या व्हिडिओमध्ये आपण असे काही प्रश्न बघणार आहे की जे शक्यतो तुम्हाला सोडवायचेच नाहीत। एक्झॅक्ट उत्तर माहिती असलं तरच सोडवायचे, जर का एक्झॅक्ट उत्तर माहिती नसलं तर असे प्रश्न स्किप केलेले खूप चांगलं। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मोजून 3 ते 4 प्रश्न घेणार आहे। त्यातला पहिला प्रश्न कंबाईन ग्रुप बी 2017 मधला हा प्रश्न आहे। महिलांविरुद्धचा हिंसाचार नष्ट करण्यासाठीचा आंतरराष्ट्रीय दिवस रिकाम जागा हा आहे। तर पर्याय आहेत 25 नोव्हेंबर, 10 डिसेंबर, 16 डिसेंबर, 25 डिसेंबर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला जे पर्याय दिलेले आहेत ते नोव्हेंबर डिसेंबर महिन्यातले आणि एक्झॅक्ट तारखा दिलेल्या आहेत। तर अशा प्रश्नांमध्ये काय करायचं, तर अशा प्रश्नांमध्ये फार जास्त शक्तिमान व्हायचं नाही की नाही मला हा प्रश्न माहितच आहे। तुम्हाला एक्झॅक्ट तारीख आठवत असेल तरच हा प्रश्न सोडवायचा, कारण की याच्यामध्ये लॉजिक लावण्यासारखं काहीच नाही। हां, एक असू शकते, जर तुम्हाला थोडंसं जर आठवू शकते एक्झॅक्ट तारीख न आठवता जर तुम्हाला महिना आठवला नोव्हेंबर की डिसेंबर, तर हे एवढं जरी आठवलं तर तुम्ही एक प्रश्न एक पर्याय त्यातला बाजूला काढू शकता आणि बाकीमध्ये रिस्क घेऊ शकता। परंतु तुम्हाला काहीही आठवत नसेल तर तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलेलं बरं। तसंच आपण एक आणखी दुसरा प्रश्न बघूया। कंबाईन गट ब 2017 मधलाच हा प्रश्न आहे। रायरेश्वर शिखराची उंची रिकामी जागा मीटर आहे। 1173, 1273, 1373, 1473। बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला उंची विचारलेली आहे, एक्झॅक्ट उंची विचारलेली आहे आणि तुम्ही पर्याय सुद्धा बघू शकता काय आहेत, एकदम मिळते जुळते पर्याय आहेत। तर अशा प्रश्नामध्ये तुम्हाला जर त्या शिखराची बरोबर ॲक्युरेट उंची माहिती असेल तरच प्रश्नाचं उत्तर द्यायचं, वाईल्ड गेस करायचं नाही। म्हणजे कसंही नाही मला हे माहितच आहे असा अट्टहास करायचा नाही। ह्या प्रश्नाचा स्किप केलेला चांगला, कारण तुम्ही प्रत्येक प्रश्न हा वाचून समजून अभ्यास केलेला आहे, अभ्यासाच्या जोरावर तुम्ही उत्तर देता। मग अशा प्रश्नाचं काय होते, तुम्ही मुद्दामून कुठला तरी ठुक्का मारता। तर ह्यानी काय होते माहिती आहे का, तुम्हीच विचार करा, तुम्ही अभ्यास करून व्यवस्थित प्रश्न सोडवता आणि अभ्यास न करता असे प्रश्न सोडवता, म्हणजे ह्याच्यात तुमच्या अभ्यासाचाच अपमान आहे थोडक्यात। कारण अभ्यास न करता असे ठुक्के जर मारत गेलं तर मग कोणी पण पास झालं असतं, इथं ठुक्के चालत नाहीत। हां, थोडंफार लॉजिक असलं, 4 पर्यायापैकी किमान आपण 2 पर्याय बाजूला काढले तर 2 पर्यायामध्ये तुम्ही रिस्क घेऊ शकता, एकदम कुठलं पण उत्तर देऊ शकता। परंतु 4 पर्यायापैकी तुम्हाला एक सुद्धा माहिती नाही, अशा प्रश्नांमध्ये तुम्ही उत्तर न दिलेलं चांगलं। अशा प्रश्नात थोडासा भावनावर आवर घालायचा आणि हा असले प्रश्न स्किप करायचे। ठीक आहे, आणखी एक प्रश्न बघूया आपण। गट ब 2018 मधला हा प्रश्न आहे। खालीलपैकी एक पर्याय महाराष्ट्र राज्याचा मनरेगा योजनेसंबंधित वर्ष 2015-16 साठीचा अनुक्रमे 1 दिवसाचा रोजगार निर्मिती खर्च रुपयात आणि प्रत्येक कुटुंबासाठी सरासरी रोजगार दिवसात दर्शवतो। खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? आणि पर्यायामध्ये दिलेला आहे 262 रुपये 53 दिवस, 242 रुपये 60 दिवस, 324 रुपये 44 दिवस आणि 370 रुपये 50 दिवस। या प्रश्नामध्ये आयोगाने बघा तुम्हाला मनरेगा योजनेसंबंधित स्पेशली 2015-16 ची आकडेवारी विचारलेली आहे। इतकी एक्झॅक्ट आकडेवारी विचारलेली आहे, इतकी एक्झॅक्ट आकडेवारी लक्षात ठेवणं थोडं मुश्किलच असते। तर मग असे प्रश्न लॉजिकली तुम्हाला दिवस वगैरे लक्षात असेल तर तुम्ही सोडू शकता, पण जर का तुम्हाला काहीच आठवत नसेल तर अजिबात ठुक्का मारू नका, कारण ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग आहे हे माहिती आहे। इथं प्रश्न स्किप केलेला म्हणजे गुण मिळवण्यासारखे आहेत, उगच काहीतरी ठुक्का मारून तुम्ही निगेटिव्ह मध्ये जाऊ नका। आता एक शेवटचा प्रश्न बघू आपण इतिहासाचा। कंबाईन गट ब 2020 मधील हा प्रश्न आहे बघा। चुकीची जोडी ओळखा। सरलादेवी चौधुराणी, द ऑल इंडिया वुमेन्स काउन्सिल, डॉक्टर ॲनी बेझंट, द विमेन्स इंडियन असोसिएशन, मेहरबाई टाटा, द नॅशनल काउन्सिल ऑफ वुमेन इन इंडिया, मार्गारेट कझिन्स, द ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स। बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कसा आहे तुम्ही सांगा। याच्यापैकी तुम्ही रेग्युलर तुमच्या समाज सुधारकामध्ये किंवा इतिहासामध्ये तुम्ही फक्त जास्तीत जास्त ॲनी बेझंट बद्दल जास्तीत जास्त वाचलेलं असते, बाकीच्यांच्या बद्दल तितकंसं तुम्ही तुमच्या रेग्युलर वाचनामध्ये नसते। तर अशा प्रश्नांमध्ये आता तुम्हाला जर कुठलंही उत्तर माहिती नाही, ॲनी बेझंट ओळखीचे आहेत आपल्या इतिहासातल्या, तुम्ही त्याच्यावर जाल,
पण तुम्हाला ते आठवते का ते बरोबर आहे की चुकीचं आहे? आणि त्यांनी विचारताना काय विचारलेलं, चुकीची जोडी ओळखा. म्हणजे 3 कुठल्या तरी बरोबर असणं लक्षात अपेक्षित आहे. तर हे अशा प्रश्नांमध्ये जर का तुम्हाला एक्झॅक्ट माहीत असलं तर बिलकुल उत्तर द्यायचं. जर माहिती नसलं तर स्किप केलेला चांगला. आणि हे प्रश्न बघा, तुम्ही प्रत्येक विषयात असे प्रश्न आहेत. म्हणजे साधारणतः 10 ते 15 प्रश्न तरी असे निघतीलच. तर अशा प्रश्नांपासून सावध राहा. एकदम शांत डोकं ठेवा आणि व्यवस्थित प्रश्न तुम्ही पेपर सोडवत असताना असे प्रश्न बाजूला काढा. न दिलेले चांगले. अटेम्प्ट साधारणतः आपापल्या अभ्यासावर व्हेरीफाय होत होतो. आता तुम्हाला पण माहिती आहे की एमपीसीचा कट ऑफ कधी 80%, 90%, 70% असा लागलेला नाही. 50% पर्यंतच प्रिलियमचा कट ऑफ लागतो. तर त्या हिशोबाने तुम्ही अटेम्प्ट तुमचे ठेवा. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुमची परीक्षा जवळ आलेली आहे. अजिबात टेन्शन घेऊ नका. स्वतःच्या अभ्यासावर विश्वास ठेवा आणि तुम्ही उत्तरदायी फक्त तुमच्या आई-वडिलांना आहे. त्याच्यामुळे याच्या त्याच्या दबावामध्ये अजिबात येऊ नका. कारण की मार्क पडले तर हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, ह्याचा अजिबात ताण घेऊ नका. कारण खर्च लावणारे तुमचे आई-वडील आहे आणि तुम्ही फक्त आणि फक्त त्यांनाच उत्तरदायी आहे. त्याच्यामुळे त्यांनी आपल्यावर काय कष्ट घेतलेले आहेत त्या हिशोबाने तुमचा अभ्यास चांगला ठेवा. व्यवस्थित पेपर सोडवा. शेवटचा आठवडा शांतता ठेवा. अभ्यासात इतकीच महत्त्वाची तुमच्या मेंदूची शांतता आहे. तुम्ही जेवढं शांत राहाल या आठवड्यामध्ये तेवढेच तुमचे मार्क चांगले वाढतील. अजिबात चिडचिड करू नका. कुठले भांडणं वगैरे वगैरे काही मध्ये कुठल्याही फंद्यात पडू नका. व्यवस्थित पेपर सोडवा आणि गटबचा पेपर झाल्यानंतर आपण गटकसाठी स्पेशली प्रिलियमसाठी व्यवस्थित एक स्टडी टिप्स नावाची ही जी सिरीज आहे ही चांगली सुरूच ठेवूया. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.